हॅलो एव्हरीवन. आज आम्ही घरच्या घरी शिवलिंग ठेवण्यासाठी एक अतिशय सुंदर डेकोरेशन केलं. त्यासाठी आम्ही एक तार घेतला, त्याला गोलाकार दिला. गोलाकार दिल्याच्यानंतर आमच्या घरी जो मातीचा पॉट होता झाड लावण्यासाठी तो घेतला, त्यामध्ये माती भरली आणि तो जो गोलाकार तार होता तो आम्ही त्यामध्ये फिट केला. त्यानंतर आईच्या मदतीने आम्ही गोकर्णाचा जो वेल होता तो हळूहळू गोल आकारामध्ये त्या तारेला फिट केला, जेणेकरून तो पूर्णपणे त्या तारेला फिट होईल आणि फूल आल्याच्यानंतर अतिशय सुंदर दिसेल. तो फिट करून झाल्याच्यानंतर जी माती होती त्यामध्ये आम्ही थोडं-थोडं पाणी टाकत गेलो, जेणेकरून माती थोडीशी सोपडी होईल. त्यानंतर आम्ही डेकोरेशनच्या कामाला लागलेलो. इथे माझी लहान बहीण जे फरशांना तोडत आहे छोट्या-छोट्या आकारामध्ये. बघूयात पुढे याचं काय काम पडेल आम्हाला डेकोरेशनमध्ये. आम्हाला अजून पूर्णपणे आयडिया नाही आहे की नेमकं करायचं काय. जस्ट एक रफ काम आम्ही करून ठेवतोय. हे झाल्याच्यानंतर इथे मी ठरवलेलं की एक आर्टिफिशियल छोटंसं असं तलाव बनवू. त्यामुळे मी जी आपली मातीची पंती असते ती मी इथे ठेवणार आहे. त्यासाठी मी ते गोलाकार करून ठेवला. आता मी शिवलिंग ठेवण्यासाठी 2 फरशा घेतल्या मार्बलच्या, एकावर एक ठेवल्या. त्यावरती मला शिवलिंग ठेवायचं आणि जे मी बोलली होती आर्टिफिशियल एक म्हणजे छोटंसं तलाव बनवेल, हेच ते तलावासाठी मी पंती इथे ठेवते. त्यानंतर मी शिवलिंग आणि समोर मी नंदी ठेवणार आहे. तर त्यामध्ये मी एक फरशांपासून, ज्या मी फरशा अगोदर तोडल्या होत्या त्यापासून मी एक छोटासा रस्ता बनवण्याचा ट्राय करते आहे. तो चांगला दिसेल की नाही दिसेल पुढे हे आपण नंतर बघूया. जर दिसला तर मी ते कंटिन्यू करेल, नाही तर काढून टाकेल. त्यानंतर जे माझ्या घरासमोर छोटे-छोटे फूल होते ते आम्ही लावून घेतले आणि आता हे शेवंतीचं छोटंसं झाड मी ते फिट केलं आहे. त्यानंतर जलाभिषेकासाठी मी हा तांब्यावरती लावलेला आणि नंदी महाराज मी ऑलरेडी तिथे ठेवले आहेत. आता शिवलिंग ठेवण्याची वेळ. तर हे माझं फिट करून झालं. त्यानंतर मी यावरती शिवलिंग ठेवला आणि हा माझा शेवटचा व्ह्यू आहे. मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की हे तुम्हाला डेकोरेशन कसं वाटलं.